अगं कुठे होतीस तू? किती फोन केले, फोन पण ऑफ. आलो तेव्हा दार उघडं, टीव्ही चालू होता. होतीस कुठे तू? हा मी विचारायचे प्रश्न तूच काय विचारतोयस? अरे कुठे कुठे शोधत फिरले मी तुला. टीव्ही वरती बातमी ऐकल्यापासून जीवात जीव नाहीये माझ्या. वेड्यासारखी रस्त्यावर धावत गेले. हॉस्पिटलमध्ये सुद्धा शोधलं मी. माझं काय झालं असेल याचा एकदा तरी विचार केलास तू? त्या बसचा अपघात झाला, पण मी त्या बसमधून बस सुटण्याआधीच उतरलो होतो. म्हटलं मुंबईला जातोय एवढ्या मोठ्या असाइनमेंटसाठी, तुला इथे एकटं सोडण्यापेक्षा आपण दोघं एकत्र गेलो असतो ना दुसऱ्या दिवशी. म्हणून मी परत आलो. मी तिकीट पण बुक करून आलोय. आपण घटस्फोट घेऊया. शुभा, मला नकोय हे. आयुष्यभर विवंचना मला नाही सहन होत. सतत डोक्यावर ओझ. आपल्यामुळे काहीतरी होणार. आत्ता होईल, उद्या होणार, परवा होऊ शकतं. काही होणार नाही शुभा, काही होणार नाही. हे बघ, धडधाकट बसलोय ना मी तुझ्या समोर. काल एवढं सगळं झालं तरी वन पीस मध्ये जिवंत आहे ना मी. खरसटलं सुद्धा नाहीये. पाकिट तेवढं माझं मारलं गेलं. हो, तुझं आय कार्ड पोलिसांकडे आहे. हो, पाकिटात होतं ते. आपण उद्याच कोर्टात जाऊया. हो, जा. आपण घटस्फोट घेऊया. हा, ठरलं. शुभा, 24 तासात काहीही होऊ शकतं. हे बघ, माझं ऐक. शुभा, शुभा, काही होऊ शकतं 24 तासात. घड्याळ बघ, 24 तास कधीच उलटून गेलेत. शुभा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय त्यात तुझा दोष नव्हताच. आणि याचं प्रूफ मी आहे ना तुझ्या समोर उभा. शुभा, अजून किती वर्ष तू सगळं तुझ्यावर ओढून घेणार आहेस? म्हणजे माझा स्पर्श झाल्यानं तुला काही झालं नाही? म्हणजे मी जर तुला हात लावला, स्पर्श केला तर तुला काही होणार नाही?